नमस्कार मंडळी, मी प्रशांत कोल्हटकर, BMM 2022 कन्व्हीनर. BMM 2022 साठी निवडलेले स्लोगन आणि लोगो आज तुमच्या समोर जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आमची निवड तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी मी आशा करतो. साधारण 2 महिने चाललेल्या या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अमेरिकेतूनच नव्हे तर परदेशातूनही प्रवेशिका आल्यात. याच निमित्ताने आम्ही व्हँकुव्हर कॅनडा ते विरार इंडियापर्यंत BMM 2022 ची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकलो. या स्पर्धेत 50हूनही अधिक स्पर्धकांनी भाग घेतले. सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक आभार. सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे जीवन किती मौल्यवान आहे, जीवन किती सुंदर आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच झाली. म्हणूनच सेलिब्रेशन ऑफ लाईफ हे थीम घेऊन या स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या. BMM 2022च्या अधिवेशनाचे स्लोगन 16 अस्तित्वाचा हे कॅलिफोर्निया येथील श्री मनोज तामणकर यांनी दिलेले घोषवाक्य हे निवडण्यात आले आहे. तर BMM 2022च्या अधिवेशनासाठी लोगोची संकल्पना मुंबईतील श्री सुधाकर मोरे यांनी केली आहे. दोन्ही विजेत्यांना मनपूर्वक अभिनंदन. स्पर्धेच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मी BMMचा प्रेसिडेंट सौ विद्या जोशी यांना आमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार, मी विद्या जोशी, बृहन महाराष्ट्र मंडळाची अध्यक्ष. मंडळी, BMM 2022च्या कन्व्हेन्शनला जो लोगो आणि स्लोगन ही आपण कॉम्पिटिशन घेतलेली होती त्याला उदंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 50हून अधिक एंट्रीज त्या कॉम्पिटिशनसाठी आल्या. जेव्हा आपली एखादी कॉम्पिटिशन असते ना तेव्हा सिलेक्शन असतं आणि सिलेक्शन असली की त्याची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये आम्ही एक टीम फॉर्म केली होती. त्या टीममध्ये होते मोहित चिटणीस, हेमाताई रचमाले, अमर उरेकर, प्रशांत कोल्हटकर, स्नेहल वजे आणि अपर्णा देशपांडे आणि ऑफकोर्स मी. या टीमने मिळून या सगळ्या जे लोगो आणि स्लोगन होते त्याचे मार्किंग केलं. ग्रेडिंग प्रमाणे जे कुठले टॉप लोगोज होते, टॉप 3, त्याच्यानंतर ते सिलेक्ट केले आणि त्या टॉप 3 लोगो मध्ये कुठला विजेता घोषित करायचा याच्यावरती एक डिस्कशन झालं. सो त्या जे काही रॅशनल होते, जे काही क्रायटेरिया होते त्याला लागून जो कुठला लोगो सगळ्यात जास्त आवडला तो सिलेक्ट केला गेला. सो हा लोगो कसा सिलेक्ट केला गेला, त्याचं रॅशनल काय आहे, लोगोमध्ये कुठले कुठले छोटे छोटे कॅरेक्टर्स आहेत, या सगळ्याची माहिती आपल्याला अमर उरेकर देतील. पण तुम्ही या सगळ्या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. नमस्कार, मी अमर उरेकर, BMM 2022चा को कन्व्हेनर. आज आपल्या निवडलेल्या लोगो आणि स्लोगन बद्दलची मला तुमच्याबरोबर काही माहिती शेअर करायची आहे. त्याच्या मागचं थिंकिंग, त्याच्या मागचं सेंटिमेंट तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. आता तुम्ही जर का आपल्या लोगोकडे बघितलं तर त्यातला जो एक सर्वात मोठा एलिमेंट आहे तो म्हणजे उगवता सूर्य, द रायझिंग सन. हे आशावादाचं प्रतीक आहे. इट इज अ सिम्बल ऑफ ऑप्टिमिझम. का म्हणून? कारण कोविड-19 वरती मात करून आपण पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येणार आहोत. सो ऑफकोर्स वी नीड टू बी ऑप्टिमिस्टिक, वी नीड टू बी पॉझिटिव्ह अबाउट इट. त्याच्या अवतीभवतीचे जर का तुम्ही एलिमेंट्स बघितलेत तर हा मराठी माणसाचा सोहळा आहे. म्हणजे आपला भगवा झेंडा हे आपल्या अभिमानाचं प्रतीक आहे. त्याच्या मागच्या ज्या पताका आहेत ते आपल्या विजयाचं प्रतीक, तर हळदी कुंकू जे आहे ते आपल्या मांगल्याचं आणि पावित्र्याचं प्रतीक म्हणून तिकडे दाखवलं गेलं आहे. हे सगळे एलिमेंट्स एकत्र आर सिटिंग ऑन टॉप ऑफ अ निऑन साइन. कारण आपला व्हेन्यू आहे अटलांटिक सिटी आणि जेव्हा तुम्ही अटलांटिक सिटीचा विचार करता तेव्हा फ्लॅशिंग लाईट्स आणि निऑन साइन हे खूप एक इम्पॉर्टंट सिम्बलिझम आहे. त्यामुळे त्या सगळ्या निऑन लाईन्स वरती ह्या सगळ्या एलिमेंट्स साजऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतरचे तुम्ही BMMचे हे 3 अक्षर जर का बघितलेत तर ते स्पेसिफिकली त्याची जी टायपोग्राफी आहे ती एकत्र आणली आहे. दे हॅव बीन जॉईन्ड together. Why? Because this is a meeting of the hearts and minds. This is a meeting of us coming together in person for the first time. हा सगळा आपल्या लोगोचा एक पॅकेज आहे. त्याच्यामध्ये ऑन द टॉप ऑफ ऑल द लोगो आर तुतार्या. का म्हणून त्या तिकडे ठेवल्या आहेत? कारण ह्या मोठ्या महामारीवरती, या मोठ्या संकटावरती आपण मात करून मराठी माणूस अटलांटिक सिटीला तुतार्या फुंकून येणार आहे. That's why they are on top of the logo. So this is what this entire package looks like and that is what the thinking is behind this particular logo. आता स्लोगन बद्दल म्हणायचं तर इट इज व्हेरी सिम्पल. 2च शब्द आहेत, सोहळा अस्तित्वाचा. का म्हणून?
because this was a fight for our existence. We have fought the war, we have won, we have conquered, we have prevailed. आणि आता आपण जर का हे प्रिवेल झालो आहोत याच्यावरती, तर दिस इज टाइम फॉर अस टू कम टुगेदर अँड टू एक्सप्लेन टू ईच अदर व्हॉट दॅट वॉर रिअली लुक्स लाईक अँड सेलिब्रेट विथ ईच अदर आपला सोहळा, आपल्या अस्तित्वाचा. इट इज शॉर्ट, इट्स पिथी अँड इट्स मेमोरेबल. आम्हाला सगळ्यांना हे खूप आवडलं. जजिंग प्रोसेसमध्ये खूप डिबेट्स झाल्या, बट वी आर ऑल व्हेरी एक्साइटेड विथ व्हॉट वी हॅव लँडेड विथ. इट हॅज अ गुड लेवल ऑफ सिम्बलिझम आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इट हॅज अ हाय लेवल ऑफ ऑप्टिमिझम विच वी ऑल नीड. त्यामुळे तुम्हालाही आवडला असेल ही आजची इच्छा व्यक्त करतो. अँड आय एम होपिंग की तुम्ही पण सगळे खूप मोठ्या संख्येने पुढच्या वर्षी अटलांटिक सिटी न्यू जर्सीला PMM 2022ला याल. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू वेलकमिंग यू. थँक यू व्हेरी मच. नमस्कार.